नमस्कार, मी अमर काणे. झी 24 तासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लोकसभेचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि आज आपल्यासोबत आहे ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्यांनी आपल्या कार्याच्या धडाक्यामुळे देशात एक वेगळी अशी ओळख केली. नितीनजी, आपलं स्वागत. नमस्कार. नितीनजी, हा जो मेट्रो नागपुरात आली, एम्स आलं, अनेक प्रकल्प आले, पण हे प्रकल्प लादल्याचे आत्ताचे आपले प्रतिस्पर्धी आलेले आहेत. नाना पटोले यांनी थेट आरोप करणं सुरू केलेलं आहे. त्याच्यावर काय प्रतिक्रिया? मला त्यांचं नावही घ्यायचं नाही, त्यांच्या आरोपाला उत्तरही द्यायचं नाही. असं आहे की हे सगळे प्रकल्प आहेत, हे नागपूरच्या जनतेच्या फायद्याकरता आहे. ती जनता याच्याबद्दल योग्य तो निर्णय घेईल. नाना पटोले बाहेरनं आले. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता नागपूर, पण आज अशी परिस्थिती आली की बाहेरचा उमेदवार नागपूरला येतो आणि आंबेडकर तर म्हणताय की डमी उमेदवार आहे. माझ्यावर काहीच प्रतिक्रिया नाही आहे. शेवटी निवडणूक कोणी लढवावी आणि कोणाला तिकीट द्यावं हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. पण नागपुरातल्या स्थानिक लोकांमधून तिकीट न देता बाहेरच्याला दिलं, त्याचा अर्थ कदाचित त्यांना नागपुरात योग्य उमेदवार नसेल मिळाला म्हणून त्यांना दिला असेल. त्यामुळे हा काँग्रेस पक्षाचा प्रश्न आहे आणि कोणाला तिकीट द्यावा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे माझ्या याच्याबद्दल काही आपत्ती नाही. नितीनजी, एक आत्ता जी चर्चा सुरू आहे, शरद पवारांसोबत आपले मैत्रीपूर्ण संबंध आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून त्यांनी माघार घेतली आहे. काय वाटतं, काय कारण असावं? मला असं वाटतं की एखाद्या वेळी यावेळी निवडणुकीच्या हवा ज्या आहेत ती काही अनुकूल नाही आहे. त्यांना असे राज्यसभेत सदस्य आहेत, तर कशाला रिस्क घ्या म्हणून एखाद्या वेळी ते मागे हटले असतील. कारण ते अतिशय सुज्ञ राजकारणी आहेत. त्यामुळे मला वाटत नाही. आणि एखाद्या वेळी मला असंही वाटतं की पुन्हा आग्रह करता शेवटी एखाद्या वेळी ते फॉर्मही भरू शकतात. कारण त्यांच्या राजकारणात ते केव्हा काय निर्णय करतील हे कोणीच खात्रीपूर्वक सांगू शकतो. अजूनही शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात दिसू शकतात, येऊ शकतात. कारण तिथल्या जनतेने आग्रह केला, कारण असं पाहतोय मी टी व्हीवर, ते पुन्हा निर्णय बदलू शकतात. या निर्णयाबरोबर अजून एक सध्या चर्चा जी सुरू आहे ती पुत्रांची. सुजय विखे असतील किंवा अजित पवारांचे पुत्र असतील, यांची चर्चा सुरू आहे. आपले पण पुत्र आहे. कसे पाहता या सगळ्या घडामोडींकडे आपण? नाही, असे मी तर पहिल्यापासूनच नेहमी या मार्गात आहे की जनतेने म्हणणं की तुमच्या मुलाला तिकीट द्या हे ठीक आहे. आईवडिलांनी म्हणणं याच्यात काही उपयोग म्हणजे काही त्याचा अर्थ बरोबर निघत नाही. त्यामुळे प्रत्येकाला लढायचा अधिकार आहे. आता या बाबतीतला निर्णय जो असेल तो त्या लोकांनी घ्यावा. ही जी संपूर्ण तरुणांची निवडणूक आहे असं म्हणतात, कसं पाहता याच्याकडे? किती भाजप शिवसेनेची युती पण झालेली आहे, किती जागा मिळतील? विदर्भात गेल्या वेळेस 10 पैकी 10 होत्या. राज्यात किती येतील? विदर्भात आपल्या युतीच्या किती जागा येतील? मला विश्वास आहे की आम्ही 10च्या 10 जागा नक्की टिकवू. आणि मला दुसराही विश्वास आहे की महाराष्ट्रातली आमची संख्या 2-4 वाढेलच, कमी नाही होणार. म्हणजे एकूण किती आकडा किती वाटतो आपल्याला? मागच्या वेळेपेक्षा 2-3 जागा जास्त वाढव असं वाटतं. नितीनजी, आत्ता जे सर्वे येत आहेत त्याच्यात अनुरूप पूर्ण बहुमत दिसत नाही एनडीएला. समजा भाजपा पूर्ण सगळ्यात मोठा पक्ष आला पण एनडीएला बहुमत मिळालं नाही, तर काही नवीन मित्रपक्षांना जोडावं लागेल. त्यावेळेस आम्हाला त्यांचे टर्म्स कंडिशन्स राहतील, तर काही नावं समोर येऊ शकतात. नाही, माझं म्हणणं आहे की आम्हाला पूर्ण मेजॉरिटी मिळेल आणि मला पूर्ण विश्वास आहे की कुठल्याही प्रकारे मला याच्यात संशय वाटत नाही. आणि त्यामुळे मोदीजीच प्रधानमंत्री बनतील आणि आम्हाला 300च्या पेक्षा जास्त जागा मिळतील असं मला वाटतं. पण नितीनजी, एक तमाम मराठी मनाचं एक आहे की आत्तापर्यंत मराठी एकही नेता पंतप्रधान झालेला नाही. असं अनेकांना वाटतं की कोणीतरी मराठी एक पंतप्रधान व्हावा. कसं पाहता? बघा, पंतप्रधान हा देशाचा विकास करणारा योग्य व्यक्ती झाला पाहिजे. त्याची जात, पंथ, धर्म आणि भाषा महत्त्वाची नाही. आणि मोदींच्या रूपाने त्यांनी 5 वर्षामध्ये आपल्या देशाच्या विकासाला एक नवीन दिशा दिलेली आहे. एक विकासोन्मुख नेतृत्व, परिश्रमी आणि कणखर नेतृत्व, डिसिसिव्ह लिडरशिप हे त्यांची विशेषता राहिली आहे. त्यामुळे जनतेच्याही अपेक्षा आहे आणि आम्हालाही सगळ्यांना वाटतं की पुन्हा तेच देशाचे प्रधानमंत्री व्हावे आणि ते निश्चितपणे होतील असा मला विश्वास आहे. आपल्या कार्याचं विरोधकांकडूनही पावती मिळते, बाकंसुद्धा वाजवतात सोनिया गांधी. कसं पाहता? कारण की सगळीकडे आपले मैत्रीपूर्ण संबंध आहे. माझा काही राजकारणातला कॅल्क्युलेशनने असा स्वभाव नाही आहे. नागपुरात पण मी कधी जात, पंथ, धर्म, भाषा, पार्टी याच्यावर डिस्क्रिमिनेट करून कधी वागलो नाही. आणि मी नेहमी ही गोष्ट ठरवली की जे होण्यासारखं असेल ते काम सगळ्यांचं केलं पाहिजे आणि ज्यांनी माझ्या विरोधात काम केलं त्याचंही काम केलं पाहिजे. त्यामुळे मी असं कधीच विचारही केला नाही, मला करण्याची आवश्यकताही वाटली नाही.
आणि एखाद्याचं काम पक्षाच्या बाहेरच्या केलं म्हणून त्यांनी माझं राजकारणात काम केलं पाहिजे अशी अपेक्षाही ठेवली नाही. करणाऱ्याने करत राहावे, देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, असंच आपण काम करत राहावं. गुजरातमध्ये काँग्रेसने टफ फाईट दिली, त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये, राजस्थानमध्ये विजय मिळवला. राहुल गांधींचं नेतृत्व कुठे बहरत आहे, त्यांच्या नेतृत्वाबद्दल काय सांगाल? कसं आहे, शेवटी ते एका प्रमुख विरोधी पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि प्रत्येकामध्ये विचारधारेमध्ये मतभिन्नता असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या विचाराच्या आधारावर जनतेत जाणं आणि मतं मागणं हे लोकशाहीत क्रमप्राप्त आहे. पण ते ज्या प्रकाराने प्रधानमंत्र्यांवर टीका करतात, प्रधानमंत्री हा भाजपचा नाही आहे, प्रधानमंत्री हा देशाचा आहे. त्यात त्यांनी, मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाने हा निवडणुकीचा स्तर देखील चांगला मेंटेन करण्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे असं मला व्यक्तिगतरित्या वाटतं. राहुल गांधींबरोबर आता प्रियंका गांधीसुद्धा उत्तर प्रदेशच्या रणांगणात उतरले आहे. त्याचा परिणाम होईल उत्तर प्रदेशात कुठे फटका बसू शकतो भाजपला? मला नाही वाटत. एक महागठबंधन पण आहे, तिथे सपा बसपा पण एकत्र आले. त्याला मोदीजी महामिलावट म्हणतात. मला वाटतं 2+2 4 असं कधी राजकारणात होत नाही. एकूण पण जे चित्र दिसत आहे कुठेतरी कठीण राहील, कारण की काँग्रेस सुद्धा नवीन राज्यस्तरावर बघायला गेलात युती अनेकांची आघाडी करतायत, त्याचा कुठेतरी फटका बसू शकेल असं वाटतंय, कारण की राहुल गांधीचं एक नेतृत्व आता बहरत चाललेलं आहे. मला नाही वाटत असं काही. मला पूर्ण विश्वास आहे की देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम आणि चांगलं काम केलं आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देशात चांगलं काम झालेलं आहे आणि नक्कीच भारतीय जनता पार्टी आणि NDA यांची सत्ता दिल्लीमध्ये येईल असा माझा दृढ विश्वास आहे. आपला स्वभाव बराच मनमोकळा आहे, अनेकदा बोलून देतात, पण त्यानंतर बरेच वाद किंवा बरीच चर्चा होते त्याच्यावरून, तर त्याचा कधी फटका बसता. आणि गेल्या वेळेस आश्वासनं दिली होती जिंकू नाही शकू म्हणून, पण यावेळेला आश्वासन देताना काही काळजी? नाही, मी दिलेली आश्वासनं पूर्ण केली आहेत. आपण बोलला होतात की मी आश्वासनं आम्ही दिली होते एका कार्यक्रमामध्ये. नाही, मला दुःख हे आहे की मीडियाच्या मध्ये याच्यावर नाराज आहे. हा मीडियाच्या विश्वसनीयतेचा प्रश्न आहे. मी असं म्हटलं होतं की समाधान कधी 100% नसतं. ज्याजवळ सायकल असते त्याला स्कूटर पाहिजे असते, स्कूटर आहे त्याला कार पाहिजे असते, कार आहे त्याला मर्सिडीज पाहिजे असते. तो नगरसेवक असतो त्याला आमदार बनायचं असतं, आमदार असतो त्याला मंत्री व्हायचं असतं, मंत्री असतो त्याला मुख्यमंत्री व्हायचं असतं. त्यामुळे समाधान मान्यावर आहे. तसं जनतेमध्ये देखील आपण कितीही कामं केली तरी नवीन अपेक्षा निर्माण होतात. त्यामुळे पूर्ण समाधान हे मान्यावर असतं असा विषय मांडला होता. त्यामुळे कुठेही माझ्याला ट्विस्ट करून ते 2-4 वेळा मांडलं गेलं. मी जे बोललो तसं मांडायला माझी काही हरकत नाही, पण गेल्या 3-4 वेळा माझा अनुभव असा आहे की मी जे बोललो नाही ते माझ्या तोंडात टाकायचं, एखाद्याने ते ट्विट करायचं आणि मग सगळ्या मीडियाने टेकून दिवसभर त्याची चर्चा चालवायची. मला व्यक्तिगतरित्या वाटतं की तुम्हाला जर गोळ्या मारायच्या तर तुम्ही हिमतीने मारा ना, माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून कशाला मारता. त्यामुळे मला काही योग्य वाटत नाही, ते बरोबर नाही. एक अजून एअर स्ट्राईक नंतर जे सर्वे येतात आहे त्याच्यात मोदींना मोठी आघाडी मिळालेली आहे, त्याचा भाजपालाही एक कुठेतरी पॉझिटिव्ह परिणाम दिसतो आहे. मला वाटतं एअर स्ट्राईक हा राजनीतिकरणाचा विषय करायला नको. देशाच्या इंटरनल आणि एक्सटर्नल सुरक्षा हा राजकारणाचा विषय नाही, याच्यावर सर्व पक्षांनी म्हणून एक भूमिका घेतली पाहिजे. आणि माझी व्यक्तिगतरित्या तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही प्रश्न विचारल्यावर आम्ही उत्तर देणार आणि मग तुम्ही म्हणाल की तुम्ही याचा फायदा घेता. तेव्हा देशाच्या सुरक्षेचा विषय राजनीतीचा विषय न करता सगळ्या लोकांनी सुरक्षेच्या प्रश्नावर एक राहणं यातच देशाचं हित आहे. पण काँग्रेसकडून याचं राजकारण एक आरोप होत आहे आपल्यावर. मला याच्यावर काहीच बोलायचं नाही, कारण मी याचं राजकारण करू इच्छित नाही. त्यामुळे या विषयाबद्दल आपण राजकारण करू नये, राजनीतिकरण करू नये या विषयाचं, एवढंच मी सांगेन. पण प्रियंका गांधी आल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये काही परिणाम होतील, कारण की आता आपण बोललो मग आपण उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये पोलरायझेशन ऑलरेडी झालं आहे. त्यामुळे बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी यांची अलायन्स आणि भाजप यांच्यात लढत होईल. त्यामुळे काँग्रेसला तशी पण जागा कमी आहे. ते आल्यामुळे काही फार परिणाम होईल असं मला वाटत नाही. दक्षिणेकडील राज्यामध्ये भाजप कुठेतरी कमकुवत दिसत आहे, तिथे काहीतरी नवीन मित्र जोडले पाहिजे किंवा किती जागा मिळतील असा अंदाज आहे आपल्याला? कर्नाटकमध्ये आमची ताकद चांगली आहे, आम्हाला उत्तम यश मिळेल. केरळमध्ये आम्ही लोकसभेत नक्कीच प्रवेश करू, आम्हाला केरळमध्ये काही जागा मिळतील. तामिळनाडूमध्ये ADMK आणि भारतीय जनता पार्टी आघाडी नक्कीच जास्तीत जास्त जागा जिंकेल असा मला विश्वास आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्येही आम्ही ताकदीने लढतो आहे. नक्कीच आम्हाला लोकसभेत त्यावेळी प्रतिनिधित्व मिळेल असं मला वाटतं.
काय करायचं राहिलं असं वाटतं आणि काय आश्वासनं द्याल पुढच्या काळाकरता? मला खरं म्हणजे माझं दिलेले आश्वासनं जवळपास पूर्ण झाली. त्यामुळे नवीन आश्वासनं काय द्यायची हाच प्रश्न आहे. याच्यावर सध्या विचार सुरू आहे. त्यामुळे नक्कीच आता मी माझाही जाहीरनामा नागपूरचा आहे, त्याच्याबरोबरही बसणार आहे आणि देशातही पण आम्ही जे बोललो ते करून दाखवलं आहे. जे 50 वर्षात नाही झालं ते 5 वर्षात आमच्या सरकारने करून दाखवलं आहे. आपलं नेहमी एक ड्रीम प्रोजेक्ट राहिलं गंगा, तर त्याचं काय स्टेटस आहे सध्या, कुठपर्यंत? यावर्षी कुंभमध्ये केवळ आम्ही 30% प्रोजेक्ट पूर्ण करू शकलो. तर गंगामध्ये नोटिफिकेशन पण काढलं आहे फ्लो करता. गंगा अविरलही आहे आणि निर्मलही आहे. ज्यांनी ज्यांनी स्नान केलं त्यांनी मोदींचं, भारत सरकारचं, माझ्या विभागाचं माझं खूप अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्या. केवळ 30%च कामे आत्तापर्यंत आम्ही पूर्ण करू शकलो. पण पुढच्या येणाऱ्या मार्चमध्ये, म्हणजे यावर्षीच्या नाही, पुढच्या मार्चमध्ये एंडमध्ये आम्ही 100% गंगा अविरल आणि निर्मल करू आणि आम्ही 26,000 कोटी रुपयाची जी कामं सुरू केलेली आहे ही सगळी आम्ही पूर्ण करू आणि गंगेचं बदलतं स्वरूप जगाला पाहायला मिळेल असा माझा दृढ विश्वास आहे आणि नक्कीचपणे आम्ही हे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. नितीनजी, या संपूर्ण राजकीय घडामोडी, युतीच्या घडामोडी ज्या सुरू होतात त्याच्यात कुठेच आपण दिसला नाही पूर्णच्या. नाही, मी आता दिल्लीतच असतो आणि दुसरं मी नेहमी एक गोष्ट सांगतो की तुमचा फोटो लावला तर समजा की पक्षाला तुमची आवश्यकता आहे म्हणून लावला, नाही लावलं तर समजा आवश्यकता नाही म्हणून नाही लावला. तुम्हाला बोलावलं, आवश्यकता आहे म्हणून बोलावलं, नसेल बोलावलं तर तुम्हाला बोलवण्याची गरज नसेल म्हणून नसेल बोलावलं. पण माझ्याशी देवेंद्रजी सगळ्या विषयावर विस्तृतपणे बोलले आणि नंतर त्यांनी निर्णय घेतला. त्यामुळे मला याच्यात काही गैर वाटत नाही. किती जागा मिळतील हा अखेरचा एक प्रश्न. महाराष्ट्रात मागच्या वेळेपेक्षा 2-3 जागा जास्तच मिळतील असं मला वाटतं. भाजप सेना आपल्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. अगदी दिलखुलासपणे त्यांनी आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि भाजपाची सत्ता पूर्ण निर्विवादपणे येतील असा दावा स्वतः केला. जी 24 तासासाठी आपण इथेच थांबूया. पण पाहत राहा जी 24 तास, राहा एक पाऊल पुढे.